त्यांच्या घरातली तुम्ही सर्व मुलं असतात. कारण ग्रामीण भागामध्ये काम करणारा, कष्ट करणारा, शेतामध्ये राबणारा माणूस हा तज्ञच असतो. याचं कारण असं आहे की आपण आपल्या वडिलाला कधीही अर्ध्या रात्री तुम्ही विचारा, जो शेती करणार आहे त्याला, की आता रात्रीचे किती वाजले असतील, तर तो वर बघतो, तिकट नाही चालायची चांदी तिथं गेली, आता पहाट व्हायला 2च घंटे बाकी म्हणते ते. 2 मुक्या जनावराच्या जीवावर 5-5 एकरचा तुकडा बिना फुटपट्टी घेता 2 ओळीतलं अंतर किती असावं, 2 रोपातलं अंतर किती असावं, ते सरळ रेषेत कसं करावं याचं ज्ञान फक्त त्याच माणसाला. बरोबर आहे. त्याला असलेली सगळी परिमाणं ही त्याच्या बौद्धिक कौशल्यातून निघालेली प्रत्येक गोष्ट ही त्याची वैज्ञानिक दृष्टीने सांगणारी असते. कारण त्याने स्वतःच्या आयुष्यामध्ये जसं जून महिना आला, लाल किडे दिसले की लगेच ते म्हणते ही मिरगाचं किडू आहे, आता 8 दिवसात पाऊस येणार आहे. एकदा कुंभारी वारं सुरू झालं की ते म्हणतात आता पाऊस कसंही गेला. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की तुम्ही अशा घरातली तुम्ही सर्व आहात, आता तुम्हाला नवमार्गदर्शन करत नाही. याचं कारण असं की तुमच्या पोटात पडलेली आहात. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी कार्यालयातील स्वतः गट शिक्षण अधिकारी साहेब आणि शिक्षण विस्तार अधिकारी सर्वजण, दोघं तिघही, सोनवणे साहेब असतील, मॅडम असतील, रडे सर असतील आणि आपल्या तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख, मी तुम्हा सर्वांचं संस्थेचा सचिव म्हणून स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांच्या उपस्थितीबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि आजचा आणि उद्याच्या कार्यक्रमात आपण आपल्या नियमानुसार, आपल्या कार्यपद्धतीनुसार या ठिकाणी आपला सर्व कार्यक्रम आपण या ठिकाणी प्रदर्शनीय मुलांच्यासाठी आवश्यक असलेला हा आपण करावा. यात आमच्याकडून काही सहकार्याची आणखी अपेक्षा असेल तर तेही आपण व्यक्त करावी. आणि आपण या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो. आणि मी माझं न लाभवतं भाषण संपवून टाकतो. जय हिंद. धन्यवाद. भारतीय केस आणि महाराष्ट्र विद्यालय बनसरवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी मी पर्यवेक्षक या नात्याने आभार प्रदर्शनासाठी आपल्या समोर उभा आहे. मी सर्वप्रथम कार्यक्रम पत्रिकेमध्ये असलेले सर्व पाहुणे, उद्घाटक ते इथं नसतील तरी त्यांच्या सदिच्छा आपल्या पाठीच्या आहेत, त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. त्यानंतर आता स्टेजवर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव श्री अंकुशरावजी काळगते साहेब यांचे मी विशेष आभार मानतो. त्यांनी सकाळच्या वेळेपासून आतापर्यंत मुलांमध्ये आलेली जी मनगड होती ती एका छोट्याशा प्रयोगाने ती दूर केलेली आहे, म्हणून मी विशेष सगळं म्हणतोय. आणि त्यामुळं तुम्ही उत्स्फूर्तपणे बसलेला आहात. दुसरं विशेष आभार उद्घाटक म्हणून लाभलेले गृहस्थीय कार्यालयाचे गट शिक्षण अधिकारी माननीय ढवळे साहेब यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, एका छोट्याशा प्रयोगाद्वारे एडिसनच्या उदाहरण देऊन तुम्हाला दिलेलं आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यात कसा रुजवला जाऊ शकतो हे सांगितलं. त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. त्याचबरोबर बनेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक श्रीमान मनोहररावजी काकडे मुळशी, ते आमचे मार्गदर्शक आहेत सुरुवातीपासून. वैज्ञानिक दृष्टिकोन कसा असावा, विज्ञान काय आहे किंवा माणसाला विज्ञान म्हणून कसं जगलं पाहिजे याचा आदर्शच आमच्या समोर ते आहेत, स्वतः आहेत. आणि त्याविषयीची माहिती त्यांनी आपल्या समोर दिलेली आहे. मी त्यांचे पण आभार मानतो. तसंच या
कार्यक्रमासाठी सुरुवातीला प्रस्तावित केलेले विस्तार अधिकारी सोनवणे साहेब त्यांनी पण मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यांचे आभार. तसंच विस्तार अधिकारी निरडे साहेब यांचे आभार मानतो. गावाचे प्रथम नागरिक म्हणून युवराज काका, तसंच ग्रामपंचायतचे सदस्य उपसरपंच यांचे आभार. त्याशिवाय केज तालुक्यामधील सर्व गटाचे केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, बाहेरून आलेले सर्व शिक्षक वृंद आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व विद्यार्थी यांचे पण आभार. स्टेजवर असलेले आमच्या कोळेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक दत्तर उगलेकर, आदर्श कन्या विद्यालयाच्या प्राचार्य चव्हाण मॅडम तसंच बोराडे मॅडम आहेत आणि क्षीरसागर मॅडम यांचे पण विशेष आभार मानतो. आपल्या सर्वांचे सर्वांचे आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने उद्याचं जे नियोजन आहे ते समोर तुमच्या ठेवायचं आहे की आजचा दिवस आपला उद्घाटनामध्ये गेलेला आहे, त्यामुळं निरीक्षण महत्वाचं आहे आणि तो वेळ सकाळी 10 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत त्याची निरीक्षण केलं जाईल, गुणांची नोंदणी केली जाईल. 9 ते 3 उद्याचा जो वेळ आहे तो 9 ते 3 असेल. आणि जे विद्यार्थी आणि शिक्षक इथं थांबणार आहेत, ज्यांना जायला दूर आहे थांबतील, त्यांच्यासाठी इथं जेवणाची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे, त्याची काही अडचण पडणार नाही. तसंच 2 हॉलमध्ये इथली जी व्यवस्था आहे ती माध्यमिक विभाग समोरच्या कक्षामध्ये आहे आणि प्राथमिक विभाग या कक्षामध्ये आहे. तर तिथंच प्रयोग ठेवायचे, घेऊन जाण्याची गरज नाही. त्याला लॉक केले जातील, त्याला कुठल्याही प्रकारचा विध्वंस किंवा डिस्टर्ब केलं जाणार नाही, त्याच्यामुळे ते घेऊन जाण्याची तुम्हाला गरज नाही. तर पुन्हा सर्वांचे आभार आणि हा कार्यक्रम संपला जाहीर करतो. धन्यवाद. सूचना लक्षात घ्या की सर्व शिक्षक वृंद यांना याच ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली थांबायचं आणि सर्व विद्यार्थ्यांनी बाहेरच्या